नमस्कार. 2 आठवड्यांची विश्रांतीनंतर आज आपण भेटतोय. आज इमर्जन्सी फंड विषयी तुम्हाला थोडं सांगतो. आमचे एक ग्राहक आहेत. एका कंपनीमध्ये ते नोकरीला होते. त्यांनी घर बांधण्यासाठी गृहकर्ज घेतलं. आजकाल घर बांधताना बहुतांश जण फक्त घर बांधत नाहीत, तर त्यातील फर्निचर, पीओपी, किचन ट्रॉली, किचन चिमनी अशा सर्व गोष्टींना संपन्न असं घर बांधतो आपण. मग एस्टिमेट वाढतो. अशा वेळी आपण आपल्याकडे असलेले फिक्स डिपॉझिट्स तोडतो, सोनं मोडतो, LIC पॉलिसी सरेंडर करतो आणि आपलं घराचं स्वप्न साकार करतो. असाच काहीसा प्रकार आमच्या या ग्राहकाच्या बाबतीत झाला. पगाराच्या अनुषंगानं त्यांना जेवढं जास्तीत जास्त गृहकर्ज मिळायला पाहिजे होतं तेवढं मिळालं. त्यात घर बांधकामही पूर्ण झालं. पण त्यानंतर फर्निचर, किचन ट्रॉली, किचन चिमनी, पीओपी या सर्व गोष्टींसाठी खर्च वाढत गेला. साहेबांनी आपली जवळ असलेली सर्व पुंजी या कामासाठी लावली. धूमधडाक्यात वास्तुशांती झाली. पण काहीच दिवसात ते ज्या कंपनीत नोकरी करत होते, दुर्दैवाने ती कंपनी तोट्यात आली. त्यांचा पगार थांबला. काही दिवसांनी ती कंपनी बंद पडली. यांना दुसरी नोकरी शोधावी लागली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मधल्या काळात गृहकर्जाचे हप्ते थांबले. बँकेचा तगादा सुरू झाला. साहेब वैतागले. त्यामुळे कौटुंबिक वातावरण खराब झालं. परिणामी आपलं स्वप्नातलं घर त्यांना विकावं लागलं. असं फार क्वचित होतं. पण जर असं काही झालं तर ते खूप दुर्दैवी आणि फार भयानक असतं. असं कुणासोबतच होऊ नये. पण असं का होतं? आपण घर बांधताना मागचं पुढचं काहीच पाहत नाही. कर्ज सहज मिळतंय, पण परतफेडीचं काय आपण विचार करतो का? उदाहरणार्थ, मी जर 25 लाख रुपये गृहकर्ज घेतलं असेल आणि त्याचा मासिक हप्ता जर 25,000 रुपये असेल, तर कमीत कमी 75,000 म्हणजे 3 महिन्यांचा हप्ता भरण्याची तरतूद माझ्याकडे अगोदरच असली पाहिजे. मग ते कोणत्याही स्वरूपात असू द्या. बँकेत सेव्हिंग अकाउंटला बॅलन्स असेल तर उत्तमच, पण तिथं नसेल तर फिक्स डिपॉझिट असू द्या, RD अकाउंट असू द्या, सोनं नाणं असू द्या, ज्या माध्यमातून तुम्हाला झटपट पैसा उभा करता येईल अशी तरतूद आधीच करून ठेवा. हाच तुमचा इमर्जन्सी फंड आहे. घर बांधताना फर्निचर, किचन ट्रॉली, किचन चिमनी अशा वस्तू सहजासहजी झाल्या तर ठीक, मात्र त्या एकदाच व्हाव्यात असा अट्टहास धरू नका. आणि त्यासाठी जवळचं सगळंच तुम्ही पणाला लावू नका. मी सुरुवातीला सांगितलेल्या आमच्या ग्राहक मित्रांना थोडं सबुरीनं घेतलं असतं, एक्स्ट्रा अम्युनिटीज टप्प्याटप्प्याने केल्या असत्या, जवळची जमापुंजी जपून ठेवली असती, तर मनस्ताप झाला नसता, वैतागवाडी वाढली नसती. पण इमर्जन्सी फंड्स त्यांनी अम्युनिटीज साठी वापरला आणि गणित चुकलं. मित्रांनो, तुम्ही सावध व्हा. आज देखील तुम्ही गृहकर्जाचा हप्ता भरत असाल तर 3 महिन्यांच्या हप्त्याची तुम्ही तरतूद ही करून ठेवण्याचा प्रयत्न करा. गृहकर्जाचा विषय तर झाला, पण आपल्या आयुष्यात इतरही काही महत्त्वाच्या घटना असतात. मुलांचं शिक्षण आहे, लग्न कार्य आहे, दवाखाना आहे, यासोबतच न सांगता येणारे अनेक प्रसंग असतात. त्यासाठी ही आर्थिक तरतूद फार उपयोगी पडते. आता हे एका दिवसात करणं शक्य नाही, पण एक दिवस नक्कीच शक्य होईल. फक्त त्यासाठी आर्थिक शिस्त पाळावी लागेल. अशा बारीक सारीक पण महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.